गोपाल कृष्ण भगवान की जय। नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन 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 नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। हरी पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। केली तिने अवहेलना पुरुषोत्तम मासाची ना म्हणून या बुद्धी दुशासना विपरीत ऐसी हो। श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही येळेगाव नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारा हा पुरुषोत्तम ग्रंथ यथासांग पद्धतीनं चालू आहे। सज्जन हो, मायबाप हो, पहिलं प्रथम देवादी देव भगवान पुरुषोत्तम परमात्मा, त्या परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन, मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन, या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती, वाचक, सूचक, श्रोते, सज्जन, मायबाप, माता, भगिनी, वयोवृद्ध, तपोवर्ग आणि ज्ञानवर्ग, सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन पुरुषोत्तम ग्रंथातील हा 12वा अध्याय आणि 12व्या अध्यायातली उर्वरितली सेवा कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। सज्जनो, कामिक नावाच्या वनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना असणारी ही कथा सांगाले। बद्रिका आश्रमाच्या बाजूला नारायण भगवान परमात्मा महर्षी नारद मुनीला कथा सांगाले आणि नेमिष्ठ अरण्यामध्ये सूत मुनी शौनकादिक ऋषी मंडळींना ही कथा सांगाले आणि पवित्र असणारी, पावन असणारी ही येळेगाव नगरी, या येळेगाव नगरीमध्ये मारुतीरायाच्या दरबारातील कथा आहे महाराज। माझं भाग्य आहे, भाग्यानुसार या भगवान परमात्म्याची कथा तुम्हाला मिळाली, कारण पूर्वीचं संचित चांगलं आहे। तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला। पूर्वीचा ठेवा होता म्हणून आपल्याला या माणसाच्या जन्माला आल्यावर भगवान पुरुषोत्तम
आणि तुमच्यामुळं आम्हाला हा योग लाभला. बरं काय, अतिशय उत्सुकतेनं हा ग्रंथ या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून पहिलं प्रथम पुन्हा एकदा या गावकऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ मायबाप हो. कथेचा अनुसंधान फार सुंदर आहे. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना म्हणाले की बाबा ही पूर्वजन्मामध्ये असणारी पुरुषोत्तम भगवंताची अवहेलना केली. कोण केलं मामा? कारण मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी, बरं काय माऊली बरोबर आहे ना? तर त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाच्या मुलीनं, कारण तिथं दुर्वास ऋषी आलेले होते, दुर्वास ऋषीनं सांगितलं होतं माते तो असणारा पुरुषोत्तम मास समोर आहे आणि 3 महिन्याला येणारा मास म्हणजे पुरुषोत्तम महिना आणि त्या महिन्यामध्ये तू पुरुषोत्तम परमात्म्याची सेवा कर. पण त्या लेकरानं दुर्वास ऋषीचं म्हणणं ऐकलं नाही. तसं तर दुर्वास ऋषी हे कोपायमान आहेत महाराज, पण त्या मुलीला शाप दिले नाहीत. का दिले नाहीत? कारण ती त्यांच्या मित्राची मुलगी होती. बरं आहे. आणि योगायोग असणारा पांडवांना सांगू लागले बाबा हिने याच्या अगोदरच्या जन्मामध्ये अवहेलना असणारी पुरुषोत्तम भगवंताची केली, तिच्यामुळं त्या अवहेलनेमुळं हे दुःख असणाऱ्या हिच्यावर आलं. कारण ज्या वेळेस दुःशासनानं भर सभेमध्ये असणारा वेणी ओढली, वस्त्रहरण करू लागलंय, त्यावेळेस बलाढ्य वीर तिथं होते महाराज. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, पण कोणी काही एक शब्द काढलं का काढलं नाही? बघा, चिंतन करा सज्जनो. द्रौपदी मातेचा पाठीराखा जगाचा मालक होता. जगाचा मालक असून सुद्धा माईवर संकट आले. तुमच्या आमच्या मागं कोण आहे माय बापू? मग तुम्ही आम्ही काय करावं? तर त्या भगवंताला शरण जावं. चिंतन केलं तर नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, आणखी जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी. सारा मायेचा बाजार, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयीरे. या जीवाचं हित करणारा कोण आहे महाराज? आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. म्हणून पांडवा या द्रौपदीवर अशा प्रकारचं संकट आलं. हे संकट येण्याचं कारण आहे महाराज. तुमच्या आमच्यावर मी ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस त्या आपल्याकडून झालेल्या चुकीचा मोबदला आहे. कर्म चांगले करा, वाईट करा, त्या कर्माचं फळ मिळणारच. राजा दशरथालाही मिळाले. बरं आहे, न कळत हत्या झाली तरी पण देवाच्या बापाला चुकलं का? मग तुम्ही आम्ही काय आहोत महाराज? म्हणून हा पुरुषोत्तम मास आणि पुरुषोत्तम मासामध्ये त्या भगवंताची आम्ही कथा ऐकायला आमचं काहीतरी भाग्य म्हणावं आणि कथा ऐकून कथा आचरणात आणावं महाराज. बरं आहे, सुंदर असणारा हा ग्रंथ आहे. तुमचे वक्तेही सुंदर आहेत, वाचकही सुंदर आहेत. बरं आहे, म्हणून मोकळ्यापणानं तुम्हाला कथा असणारी सांगू लागले का तुमचं हे परम भाग्य आहे. अशा प्रकारचं मायबाप हो कथेचा अनुसंधान असणारा आलेला आहे. बोला, उपेक्षा मी तिची केली, वाट थोडी गणू पाहिली. बोला, पुरुषोत्तम मासाची झाली, ती जगडून गेलना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवाला म्हणाले, पांडव ऐका, मी असणारी तिची अवहेलना केलो, बाजूला केलो तिला. कारण तिनं पुरुषोत्तम भगवंताची अवहेलना केलेली होती. बरं आहे, म्हणून तिच्यावर संकट आले का? चिंतन करा महाराज. आम्ही जर वाईट कर्म करत असाल, कुकर्माला जर आम्ही जात असाल, परावर्त होत असाल, तर आम्हाला चुकल का? कल्पंती नाही महाराज. बरं आहे, आणि म्हणून त्या देवाच्या बहिणीवर संकट आलं आणि ते भगवान परमात्मा त्या पांडवांना सांगू लागले. बरं काय? हरी गर्वावघा सोडीला, मारुती माझा दावा केला. सुंदर मले गोविंदा घन निळा, नाता भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले तर बाबा हिनं पुन्हा असणारा गर्व बाजूला केला. बरं काय? अहंकाराचा वारा न लाभ
हिनं पुन्हा असणारा माझी धावा केली. केव्हा धावा केली? ज्यावेळेस दुःशासनानं दुर्योधनानं वस्त्राची हरण कराल तर त्यावेळेस धावा केली महाराज. पडता जडवारी दासी आठवा वारी मग होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. बघा, ज्या ज्या वेळेस संकट पडले त्या त्या वेळेस असणारा देवाची धावा करावा महाराज. आणि मग देव मात्र धावून आल्याशिवाय राहणार नाही. चिंतन करा, तुम्ही आम्ही सुद्धा देवाची धावा करायला. पण मायबापो, धावा कशी असली पाहिजे? अंतकरणाचा विषय आहे महाराज. मन बुद्धी चित्त अहंकार विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे धन धन माता पिता. कारण विषय त्या अवस्थेत गेलो पाहिजे. आणि त्या अवस्थेमध्ये जाऊन जर भगवंताची धावा केली तर देव धावून आल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही आम्ही धावा करायला, आमचा विषय तो झालेला आहे का? अजिबात नाही महाराज. जर आम्ही त्या विषयामध्ये गेल्या तर भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे निश्चय आहे महाराज. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. आणि म्हणून असणार तिला धावा केली पांडव. आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. अजून काय म्हणतात बोला? गया सागरा धावता आवडी दुःशासनाच्या हाता. माझी नाग कोण रक्षिता तुझ वाचुनी नागळे. देवाची धावा करू लागली महाराज. देवा देवा देवा, मला तुमच्याशिवाय कोणी नाही हो. कृष्णा धावरे लवकरे संकट पडले वारी. हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे. भगवंताची धावा करायला महाराज. बरं काय देवा, तू ब्रह्मांडाचा नायक आहेस, भक्ताचं वच्चल आहेस, भक्त वज्र पंजर आहेस देवा. आणि म्हणून भगवंत मी तुम्हाला शरण आलो. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. या न्यायाप्रमाणे ती द्रौपदी माता असणारी भगवंताला शरणागती पत्कारली. देवाला म्हणू लागली, देवा देवा देवा, मला या जगामध्ये तुमच्याशिवाय कोणी नाही हो. कृष्ण माझी पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. देवा, मला तुमच्याशिवाय या जगात कोणी नाही. आता हा दुःशासन दुर्योधन तो माझं वस्त्र चिरहरण करत आहे आणि याच्या हाताला आवडा देवा. असं ती द्रौपदी माता भगवंताची धावा करू लागली. झाली भरस भेट का घालीत. दुःशासनाचा हात झटकीत प्रतिकार करीतसे. संकट पडल्यावर तरी तुम्ही आम्ही भगवंताचं चिंतन करा महाराज. त्या द्रौपदी मातेवर संकट पडलं आणि भगवंताला धावा करू लागले. देवा 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 धावा, मला जगामध्ये कोणी नाही. या दुःशासनानं माझं वस्त्र चिरहरण करत आहे देवा. आता तुम्ही येणं तर कोण येता? भगवंता, मी तुम्हाला शरण आलो देवा, धावून या. आणि एवढं बोलत बोलत त्या दुर्योधनाच्या हाताला झिंगाणा मारू लागली, झटका देऊ लागली. अशा प्रकारची अवस्था त्या द्रौपदी मातेवर आली. बरं का? कधी अरण्य शरण दुसरे काहीच न करी स्मरण. म्हणून तत्क्षणी जाऊन उभासानी राहिलो. पांडवांना भगवान रामचंद्र प्रभू सांगू लागले, श्रीकृष्ण परमात्मा, आणि ती माझी धावा करू लागली, मला शरणागती पत्करू लागली. आणि शरण आल्यामुळे मी धावत गेलो. बरं काय, माझ्या बहिणीवर अन्याय होत होता आणि ते अन्याय असणारा रोखण्याचं काम मी केलो. पांडव, राजा धर्माला, अर्जुनाला भगवान परमात्मा त्या कामिक नावाच्या वनामध्ये सांगायलेत महाराज. तुम्ही आम्ही चिंतन करा. द्रौपदी माता म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मानलेली बहीण होती महाराज.
आणि बहीण ज्या ज्या वेळेस संकटात आहे त्या त्या वेळेस भाऊ असणारा बहिणीकडे जावावं, बहिणीचं संकट निवारण करायचा प्रयत्न करावा, हे ग्रंथ तुम्हा आम्हाला शिकवतात माय बापू. आणि म्हणून तुम्ही आम्ही आमच्या बहिणीवर प्रेम करायला काय, आमच्या बहिणीला जीव लावायला काय, या माध्यमातून जर लावत असला तर आनंद आहे, आणि जर लावत नसले तर ही कथा ऐकावं महाराज. ही कथा असणार तुम्हाला मला मार्गदर्शन करते. देव मिळणं तर हरकत नाही, देव मिळणंही सोपं नाही महाराज, बरं काय. आणि कमीत कमी आम्हाला जर आचरण शुद्ध करता आलं तर याच्यापेक्षा श्रेष्ठत्व मोठी भक्ती असणारी जगात कोणतीही नाही, बरं काय. म्हणून अर्जुन माझ्या बहिणीनं मला आवाज दिला, हाक मारली आणि मी धावत गेलो. वर काय वस्त्र फेडीत दुशानन आवरणा मागुनी आवरणा तिची धनुषी परी देऊन लाज तिची रक्षिली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणू लागले का दुर्योधनानं वस्त्राचे हरण करत होता त्यावेळेस मी आवरण मागं आवरण, आवरण मागं आवरण, बरं काय, वस्त्र असणार त्या द्रौपदी मातेला दिलो. आणि त्यावेळेस द्रौपदी मातेची असणारा इज्जत राखल्या गेली. बरं काय अर्जुना, अरे ज्यानं मला शरण आला त्याला मरण नाही, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आणि म्हणून माय बापू तुम्ही आम्ही असणार त्या भगवंताला शरणागती पत्करावं, शरण जावं, आणि शरण गेल्यावर या जीवाचा उद्धार होईल. बरं का एवढी वासत्वे सोडवावी तेवढी आणखी असावी, ऐसे करीता रक्षावी ओ सतिनीच मायेने. बघा ना बापू, जेवढे वस्त्र असणार त्या दुःशासनानं फेडलं तेवढे वस्त्र असणारा माझ्या माईच्या अंगावर होते. बरं काय आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना. देवाची कृपा झाल्यावर कोणाचं चालणार आहे महाराज, बरं काय. भगवान परमात्मा साक्षात जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक श्रीकृष्ण परमात्मा त्या द्रौपदी मातेच्या पाठीमागे उभा टाकलेली आहे. काय भक्ती असत महाराज, किती प्रेम देवावर केलं असत. देव जावो अथवा राहू पांडुरंगी दरड भाऊ, अथांग प्रेम केलं महाराज. म्हणून भगवान परमात्मा त्या द्रौपदी मातेची इज्जत राखली. बरं काय निरूपाय निरहंकार स्मरती मला वारंवार, सुंदर राहुनी प्रेम अपार तिरस मीप करिता ते. काय विचार आहे महाराज भगवान परमात्म्याचा. भगवान परमात्मा असणारे त्या कामिक वनामध्ये पांडवायला म्हणाले, जे जे भक्त असणारा अहंकाराला बाजूला करून मला शरण आला त्याच्यावर संकट दूर करणारा माझं काम आहे. बरं काय प्रेमाने जर तो माझ्याकडे आला, सज्जन हो, देवाला काहीच लागणार नाही, देवाला फक्त प्रेम लागते. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला काही लागते मामा, अहो तुम्ही फूल व्हा, अजून काही व्हा, जर त्याच्यात प्रेम नाही केलं तर काय करावं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधान नाही महाराज. चिंतन करा माऊली, जगावर सुद्धा विजय मिळवता येते, पण कयानं प्रेमानं मिळवता येते. आम्ही प्रेमानं जर जगावर विजय मिळवायचा प्रयत्न करण्यात गेल्या तर विजय मिळत नाही माय बापू. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. बघा प्रेमानं नम्रता धारण केल्यावर देवाची कृपा होते महाराज, बरं काय. आणि म्हणून द्रौपदी मातेनं प्रेमानं देवाची दावा केली, अंतकरणातून देवाची दावा केली, मन बुद्धी चित्त अहंकारानं भगवंताला आवाज दिला. परा पचंती मध्यमा वैखरी, चारी वचन भगवंताला शरण गेली. म्हणून साक्षात श्रीकृष्ण
श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदी मातेचं वस्त्र चिरहरण थांबवलंय. म्हणून तुम्ही आम्ही त्या भगवंताची कथा ऐकितावरी प्रेम देवावं महाराज, प्रेमानं कथा ऐकावं. कथेमध्ये आल्या शेजारणी चालल्यात म्हणून आपण यायचं नाही. आपण त्या ठिकाणी गेल्यावर या देहाचा काही विचार करायचा नसते. भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन झालं पाहिजे. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते सांभाळे. बरं काय, कथेत आल्यावर ब्रह्मानंद अवस्था प्राप्त झाली पाहिजे महाराज. सखुबाईचा विषय माहित असेल तुम्हाला. कीर्तनामध्ये माय बसली, कीर्तन संपलं. श्रोते लोक गेले, महाराज गेले, टाळकरी गेले, विनेकरी गेले, सगळे गेले आणि माझी माय एकटी त्या ठिकाणी बसून राहिली. अंतकरणामध्ये भजन कीर्तन चालू होतं, हृदयामध्ये कीर्तन चालू होतं सखुबाईच्या. बरं काय, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोणीला. आणि ज्यावेळेस तिच्या सासून दिगंबराला पाठवलं, दिगंबर येऊन त्या सखुबाईला लाथ मारला, त्यावेळेस ती माता सावध झाली महाराज. बरं काय, मग कथेला आल्यावर देह जावो अथवा राहू असा विचार तुमचा आमचा झाला पाहिजे. कथेमध्ये मग्न झालं पाहिजे. मग मात्र भगवान परमात्मा, पुरुषोत्तम परमात्मा, या पुरुषोत्तम भगवंताच्या भक्ताला संतुष्ट केल्याशिवाय राहणार नाही. मजला जैसी द्रौपदी सती, परिपुरुषोत्तम मास महती, निंदू नये सर्वथा राधे राधेशा. सुंदर असं पाटील, अति सुंदर. बघा माय बापू, एवढं सुंदर मंजूर आवाजामध्ये कंठ हा भगवान परमात्म्याचा ईश्वरी देण आहे. हे सगळ्याला मिळत नाही महाराज. आणि ज्याच्या आईमध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या वडिलांमध्ये ताकद आहे. बरं काय, नामाची ताकद आहे. असे लेकरं त्या माईच्या पोटी जन्माला येतात माय बापू. बरं काय, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा त्याच्या आई वडिलांचा हरिक वाटते महाराज. बरं काय, आणि भगवान पुरुषोत्तम परमात्मा म्हणाले का, श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले का, ज्यानं मनानं मला शरण आला, ज्यानं पुरुषोत्तम भगवंताला अनन्य भावानं शरण गेला आणि मन निर्मळ केला, अंतु बाहेरू चोकाळो सूर्य जैसा उजाळो, तत्वारतीचा पायाळो देखना जैसा. सूर्य कसं आहे महाराज, आतूनही तेज आहे आणि बाहेरूनही तेज आहे. तशा प्रकारचा अंतकरण मोकळ ज्याचा आहे, त्याला मी त्याच्यासाठी धाव घेतो. बरं काय, आणि अर्जुन मी त्याला त्याच्या संकटातून बाहेर काढतो, त्याला आपल्यासारखं करतो, माझ्यामध्ये मिसळून घेतो. आपल्या सारखे करी तात्काळ, नाही काळ वेळ तया जोडी. काळ वेळ नाही महाराज. म्हणून भगवान परमात्मा म्हणाले का, असे जर भक्त राहिले तर त्या भक्ताचा उद्धार करेल. बरं काय, अनंत फळे देतसे, ऋषी मुनीशी वंदे होतसे, देवासही प्रियत्व तैसे, याचे कारणे. या कारणामुळे पांडवा ऐक म्हणले, अनंत फळ मी त्या भक्ताला देईल ज्यानं मला शरण आला मनाभावातून, मोकळ्या अंतकरणातून. देव लोक सुद्धा त्यांच्यावर कृपा करतील. पांडवा, अरे देवाची 33 कोटी देवाचा आशीर्वाद त्याच्यावर राहील. आणि एवढंच नाही, साधू संत महात्मे सुद्धा त्याला आपल्या जवळ घेतील, त्याचं वर्णन करतील, त्याच्या नावाचे पोवाडे गातील. पांडवा, अरे ज्यानं कोणी मला अनन्य भावानं शरण आला, त्यांचा संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोका. ही अवस्था त्या भक्ताची करील. वर काय, असं भगवान परमात्मा त्या कामिक वनामध्ये पांडवाईला बोलू लागले. असी
या मासाचा अपमान तो माझाची अपमान तयासी दुःख दारुण भोगाया लाविता सुंदर महाराज भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणाले का ज्यानं पुरुषोत्तम परमात्म्याचा अनादर करील त्याचा मात्र असणारा घात होईल बरं का पांडवा. अरे भगवान परमात्म्याचा अनादर केला, पुरुषोत्तम मासामध्ये अनादर केला तर तो लयाला जाईल बरं काय. आणि जो कोणी अनन्य भावानं शरण आला त्याचा उद्धार करील बरं काय. अशा प्रकारचं बोलू लागले. वनवास तुम्हाला दारुण से भोगला विसरू नका अधिक मसाला कल्याण प्रद होय. सज्जनो मानवो भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणाले म्हणून तुम्हाला वनवासाला पांडव 12 वर्षाचा वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, चुकली या वर्म फेरा पडे. सज्जनो वर्म चुकला की फेरा पडते. कळत न कळत जरी आम्ही त्या ठिकाणी चूक केल्या तर आम्हाला भरावं लागते. जैसी करणी वैसी भरणी. म्हणून तुमच्याकडून चूक झाली म्हणून तुम्हाला 12 वर्ष वनवासात आणि 13वा वर्ष म्हणजे अज्ञातवास. आम्ही केलेल्या कर्माचं आम्हाला फळ मिळत आहे महाराज. कथा ऐकावं आणि कथा अनुसरण करावं. नुसतं कथा ऐकल्या सोनाड्याने कान फुटले इकडून तिकडे गेले वारे. कथा ऐकावं आणि कथा आचरणात आणावं महाराज बरं काय. आणि जर ही कथा आचरणात आणल्या तर देव पावयासी गेलो माझा मीच देव ठालो बरं काय. देवाला बघायला गेल्या आणि देव होऊन तिथं स्तब्ध राहिल्या महाराज. म्हणून कथा ऐका आणि कथा अनुसरण करावं काय. पांडू कुमारा अर्जुना द्रौपदीची वेणी रचना विसर्गटिता दुशानना जे जे होते पाहत. अरे त्या सभेमध्ये ज्यावेळेस दुःशासनानं दुर्योधनानं द्रौपदी मातेची वेणी म्हणलं वस्त्राची धारण करालते त्यावेळेस तर तिथं साधू संत नव्हते का, काही नातलग नव्हते का, बलाढ्य असणारे वीर होते, राजे महाराजे होते, साधू संत महात्मे होते. अर्जुना अरे कोणी आलं नाही का आलं नाही माय बापू. आमच्यावर संकट आल्यावर कोणी येणार देवा. 4 वर्षाखाली करोना नावाची वस्तू आली. ज्या व्यक्तीला करोना झाला त्या व्यक्तीच्या जवळ त्याची बायको सुद्धा गेली नाही महाराज. बाईला करोना झाला तिचा नवरा तिच्या जवळ गेला नाही. सज्जन कोण कोणाचं आहे महाराज. तुकोबारायाने सांगितलं नको नको मना गुंतू माया झाली काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामीन दूर राही. बरं काय मग कोण सोडवते. फक्त चक्रपाणी भगवान परमात्मा. त्या परमात्म्याशिवाय कोणी नाही महाराज. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. आम्हाला जर एक करायचं असेल तर ते म्हणजे देवाची ओळख झाली पाहिजे. बरं काय म्हणून कथा ऐकायचं आणि आपल्या स्वतःच्या हिताचा विचार करायचा. बरं काय हे बाजार आहे आम्ही बाजारात बसल्या महाराज. बरं काय तिथं नाचलेले वांगे आहेत आणि चांगले आहेत महाराज.
घ्यायचं तुमच्या आमच्यावर आहे. सज्जन हो, पांडवांना अर्जुनांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलाले, काय म्हणतात ऐका. नच अडविती नच तिला सोडविती हो, हो. त्या कौरवांची यापती सुंदर. त्वेषाचे मनी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाले, तर अर्जुन मला काय आनंद आहे का याच्यात? मला त्या कौरवाचा राग येत नाही का? येत आहे अर्जुना. अरे त्या कौरवांना असणार कधी मारावा असा मला विचार येत आहे. माझ्या बहिणीचं वस्त्रहरण केलेले आहे. त्या सभेमध्ये द्रोणाचार्य होते, मौली भीष्माचार्य होते, उदार अंतकरणाचा कर्ण होता महाराज. पण एक तरी समोर आला का? कोणी आला नाही महाराज. बरं काय आजच्या घडीला बघा, कोणी येईना मा बापू. बिमार पडाव, बिमारी हो, जवळ कोणीच येईना, ना नातू येईना, पंतू येईना, बायको येईना, लेकरं येणार, कोणी कोणाचं नाही. म्हणून तुम्ही आम्ही या भगवंताची धावा करावं, अख्खा आयुष्य त्या भगवंताच्या नामामध्ये घालावं. हाती काम मुखी नाम, अशा प्रकारचं कार्य करावं. बरं काय याची यार निधने हो हो. तिल भार्याची केशोपने हीच माझी प्रतिज्ञा जाणने नाश करीन सर्वांचा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, तर रणांगणाच्या ठिकाणी या कौरवांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या सर्व पत्न्यांना विधवा करीन, ही माझा निश्चय आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाले, अरे अर्जुना, मला काही राग नाही का? मला काही त्याचा नाही गोड वाटत आहे का? पण वेळ यावं लागते महाराज. वेळेच्या आधी काहीच मिळत नाही आणि वेळ आल्यावर भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलू लागले, या धनादिकांचा नाश करीन करीन दान तो निशेष मागुती मागुनी धर्म नरेश होईल. होईन भुवरी. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, मी दुःशासनाचा, दुर्योधनाचा, सर्वांचा नाश करेल. बरं काय, कौरवांचा नाश करील आणि या पृथ्वी तलावर असणारा त्या अवंतिका नगरीचा राजा धर्माला करील. बरं काय, हे माझ्या अंतकरणाचा विषय आहे. देव बोलालेत महाराज, अर्जुनासोबत संवाद कराले. जगाचा मालक अर्जुनाला भेट देऊ लागलेले आहेत. काय भाग्य म्हणावं, काय तप असेल महाराज त्या अर्जुनाचं. ज्ञानेश्वरी मध्ये एक माऊलीनं ओळी टाकले महाराज, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पारताचे करीतासे. देवाचं प्रेम अद्भुत आहे महाराज. अर्जुनाच्या रथाचे घोडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं दिलं. अर्जुन ज्यावेळेस रथारूढ होत होते, आपली मांडी समोर केलं, मांडीवर पाय देऊन अर्जुन रथारूढ होत होते. किती प्रेम आहे देवाचं महाराज. त्या प्रेमाचा अंत लावता येते का माऊली? अजिबात लावता येणार हो बापू. पण तुम्ही आम्ही त्या अवस्थेत गेलो पाहिजे. बरं काय, मन बुद्धी चित्त अहंकार त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. बरं, मग मात्र देवाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. बरं का, माझे भक्त प्रिय मला एवढी लक्ष्मी ना मदला वद राम हिनच दाहला माते. काय बोललेत महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, तर अर्जुना, अरे माझे भक्त मला किती आवडतात. सांगू का तुला अर्जुना, अरे माझी लक्ष्मी सुद्धा कमी आवडते रे अर्जुना, एवढे तुम्ही मला आवडता.
अर्जुना, अरे राजा बळीराम, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा भाऊ अर्जुना, मला बळीरामापेक्षा तुम्ही आवडता, तुमच्यावर माझं प्रेम आहे अपांग. काय विचार आहे मला देवाचा. भगवान परमात्मा म्हणाले का माझ्या पत्नीपेक्षा, माझ्या भावापेक्षा माझे भक्त मला प्रिय आहे. बरं का, माझे भक्त दुःखी तर मी दुःखी, माझे भक्त सुखी तर मी सुखी. मला अथांग प्रेम भक्तावर देवाचं आहे महाराज. बरं का, देव कुठे आहे महाराज. संत देते देव. जिथं संत आहे, जिथं भक्त आहे, तिथं देव आहे महाराज. पण भक्त कसा असावा मामा. भक्त ऐसा जाना जे देई उदास, गेली आशा पास निवारुनी. अशा प्रकारचा भक्त राहिला अर्जुना तर मला सगळ्यापेक्षा प्रिय आहे. बरं काय जगन्नाथ देवकी तैसाच तो सत्य की, प्रिय असती परिलोकी. भक्त अधिक प्रिय करे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाले, प्रद्युम्न नावाचा माझा मुलगा आहे, देवकी माझी माता आहे. बरं काय, आणि तसाच असणारा त्या ठिकाणी सात्यकी आहे. पण अर्जुना, आणि मला त्यांच्याही पेक्षा प्रिय माझे भक्त आवडतात. माईपेक्षाही प्रिय माझे भक्त आवडतात. माझ्या लेकरापेक्षाही प्रिय माझा भक्त आहे अर्जुना. अरे भक्तावर जर संकट आलं तर मला एक क्षण सुद्धा करमत नाही अर्जुना, गमत नाही. मी तिथं उडी घातल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं बोलू लागले. पीडा मम भक्तासी, ती होतसे दानवदसे, भेदनसे मदसी त्यासी, भक्त माझे मद्रूप. सज्जन बाळगो, कृष्ण परमात्मा म्हणाले, जे पीडा असणारे माझ्या भक्ताला झाली त्या पीडेचं दुःख मला होते. बरं काय अर्जुना, अरे भक्ताला जर दुःख झालं तर ते दुःख असणार मला होते. बरं काय, आणि म्हणून असणार मी त्या भक्ताचं संकट निवारण करतो. भेद नसे मजसी. माझा भक्त कुठलाही असो, कोण्याही योनीतला असो, कोण्याही समाजातला असो, त्या भक्तासाठी मी धाव घेतो अर्जुना. मला त्या भक्ताशिवाय कोणी नाही. आणि अशा प्रकारचं बोलू लागले. जे भक्त पीडती त्यांच्या पाहिनुका प्रती, परस्पर यमनियती वाखंड रूपे देतसे. काय विचार आहे महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाले, अर्जुन ऐक, अरे जे माझ्या भक्ताला पीडा करतात, माझ्या भक्तावर संकट आणायचा प्रयत्न करतात, माझ्या भक्तावर अन्याय करतात, त्यांना मात्र मी सोडणार नाही. बरं काय, त्यांना दंड द्यावी, त्यांना शिक्षा द्यावी. बरं काय, ते मात्र अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मायबापू, आपल्याला जरी व्हायला गेलं तर एखादा माणूस भगवंताच्या नामामध्ये तल्लीन असेल तर त्याच्यावर संकट आणू नये. बरं, सत्कार्यामध्ये अन्याय करू नये महाराज. जर कोणी अशा प्रकारचं केलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा त्याच्यावर कोप होईल आणि त्याचं आयुष्य विध्वंस होऊन जाईल. बरं काय, अशा प्रकारचं भगवान परमात्मा अर्जुनाला बोलू लागले. ऐसे बोलणी पांडवांते, सांगुनी मास महिम्याते, सुंदरी कृष्ण मने द्वारकेते, तसे प्रस्थान. आणि अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या कामिक नावाच्या वनामध्ये पांडवांना समाधान केलं. पांडवांना कथा सांगितली. पुरुषोत्तम मासाचं महत्व असणारे सांगितलं. पुरुषोत्तम मासामध्ये
नेम विधी कशा प्रकारची करावं हे अर्जुनाला सांगितलं आणि सांगितल्यावर भगवान परमात्मा तिथून निघू लागले द्वारका नगरीला जाण्यासाठी. चिंतन करा महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडव ज्या वेळेस वनवासात होते त्यावेळेस दोनच वेळेस भगवंत परमात्मा जाऊन भेटले बरं काय. आणि ते भगवान परमात्मा या पांडवांपासून दूर जाऊ लागले. पांडव वनवासात आहेत महाराज, दुःख आहे पांडवांच्या पाठीमाग आणि त्या ठिकाणाहून कृष्ण परमात्मा निघू लागले. किती दुःख झालं असेल महाराज. देव आमच्या घरातून निघून जाता वेळी घरातल्या लोकांना काय दुःख होईल, किती संकट येईल. मायबाप हो, ते पांडव असणारे चिंताग्रस्त झाले. काय म्हणतात बोला. वाट पाहती वासुदेवानी देवकी सांगू रुक्मिणी घर सर्व लोक द्वारकेचे निवासी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विचार आहे महाराज. श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना म्हणाले, बाबा अरे माझी देवकी माता असणारी वाट बघत असत, माझे वसुदेव पिता असणारे वाट बघत असतील. अर्जुना अरे मला आज्ञा द्या, माझी आई आहे, माझी जननी आहे, माझी माता आहे. माझ्या माईला किती काळजी लागली असेल, माझं बाळ कुठं गेलेले आहे. माझ्या बाळाची वाट बघू लागलेली आई, माझे वडील आणि माझी प्राण प्रिय असणारी पत्नी लक्ष्मी रुक्मिणी. अर्जुना अरे हे लोक माझी वाट बघत असतील आतुरतेनं, मला द्वारकेला जावावं लागते. आईची आठवण आली महाराज. जगाचा मालक आईची आठवण करून पांडवांना सांगाले आणि आम्ही आमच्या आईला घराच्या बाहेर हाकलून द्यायला महाराज. आणि आमच्या मायबापाची सेवा करायला तयार नाही. आई वडिलांचं ऐकून आल्या मायबाप हो आणि त्या माऊलीचं ऐकून आम्ही संसार उद्ध्वस्त करायला. कथा ऐका आणि कथा आचरणात आणा सज्जन हो. अरे जगाचा मालक आहे भगवान परमात्मा, ते परमात्मा आपल्या आईची आठवण करू लागलेला आहे. तुम्ही आम्ही आमच्या आईची आठवण करावं की नाही. आपुली आपण करा सोडवण. विचार केला पाहिजे महाराज. अजून काय म्हणले बोला. करी निरोप देवाता ऐसे बोले पंडुसुता तव विरहे तयासी अर्थता वाटत से सर्वंते. पंडुसुतांना भगवान परमात्मा म्हणाले मला आज्ञा द्या. आम्ही कोणाच्या इथं गेल्या तर आज्ञा घेऊन निघावं लागते महाराज. जगाचा मालक त्या कामिक वनामध्ये पांडवांना आज्ञा मागत आहे आणि आज्ञा मागता मागता त्या ठिकाणी पांडवांच्या डोळ्यावर अश्रू पडू लागले. हृदय भरलं माऊली. देवादिदेव भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो परमात्मा आम्हाला सोडून जात आहे. आम्ही वनवासात आहोत, दुःख होणार महाराज. हृदय भरलो. राजा धर्माचं, भीमाचं, अर्जुनाचं, नकुल सहदेव आणि द्रौपदी माता या साई रणाचं हृदय भरलं. डोळ्यावाटा अश्रू गळू लागले. भीम अर्जुन नकुल सहदेव दोघे द्रौपदी सहित खिन्न कृष्ण अर्जुन नकुल सहदेव द्रौपदी छिन्न अवस्था झाली. सर्व चेहरा उतरला महाराज. चेहऱ्यावरलं तेज नाहीस झालं. अगोदरच दुःख आहे, वनवासात आहेत आणि देव आला म्हणून आनंद झाला. आणि देव आला आनंद झाला. देव चालले म्हणून दुःख झालं. सण व्हायला आलं आणि हृदय पिटलं महाराज. हे साई जण असणारे रडू लागले बरं का. अंती जल जैसे मीना तैसा मासी जनार्दना लवकरी
देवा ज्याप्रमाणे जर असणारा त्या मासोळीला जर बाजूला केला तर त्या मासोळीची काय अवस्था होईल? पाण्यातला मासा झोप घे कैसा, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळी. किंवा तुकाराम महाराज म्हणले, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. सज्जन हो, पांडवावर संकट आलं. पांडव म्हणाले तर देवा ते पाण्यातला मासा जर बाहेर टाकलं त्या पाण्यानं तर तो मासा असणारा तळमळ तळमळ करून प्राण सोडते. देवा आमची अवस्था तेच आहे देवा. तुम्ही जर आम्हाला सोडून गेले आणि लवकर जर भेट न गेल्या देवा तर आमचा प्राण जाईल बरं काय. आमचं पाणी आमचं जीवन म्हणजे तुम्ही आहात आणि तुमच्या जीवनातले मासे म्हणजे आम्ही आहात बरं काय. देवा तुमचा कृपाशीर्वाद राहू द्या आणि लवकर येऊन आम्हाला भेटावर काय. पांडवांचा कैवारी जगी एकच एक हारी, गती नसेची दुसरी सुंदर जन सर्वही जाणती. पांडव असणारे म्हणू लागले, अर्जुन धर्मराजा बोलू लागले, देवा आमच्या पांडवाचा कैवारी म्हणजे तू आहेस बरं काय. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि आमचं कैवारीपणा घेणारा आम्हाला तारून नेणारा तूच आहेस देवा. देवा अहो हे तुम्हा आम्हाला माहित आहे पण जगाला सुद्धा माहित आहे हो देवा. पांडवांना सहाय्य होणारा केवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. देवा अहो तुमच्याशिवाय कोणी नाही हो आणि म्हणून आमच्यावर दया करा, कृपा करा देवा. एक विनंती आहे, तुम्ही लवकर येऊन आम्हाला भेटा. अंतकरण रूपी भ्रमरा तव पद पद्माचा आसरा, आम्हाला होनच विसरा जगदीश्वरा दासासी, जगदीश्वरा दासासी. पांडव म्हणू लागलेले अंतकरणाचा भ्रमरा बरं काय. आणि तुमचे पाय म्हणजे आमचं कमळ आहे. त्या पायामध्ये असणारा हा कमळ असणारा मिलिंद होऊन पायाचा मकरंद शोषण करत आहे. जगदेश्वरा हे भगवंता तुमचं प्रेम आमच्यावर असू द्या, कृपा करावं देवा. तुम्ही आम्हाला जर त्या ठिकाणी हेलना केले किंवा दुरावा केले तर आमच्यावर लई मोठं संकट येईल. म्हणून भगवंता आम्ही तुमच्या पायाचे दास आहोत बरं काय. तुमचं चरण रज असणार आम्हाला द्या देवा. संत चरण रज लागता सज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून देवा आमच्यावर कृपा असू द्या बरं काय. ऐशी प्रार्थना करीत श्रीकृष्ण मागुनी चालत गेले पांडव तीर्थ. सुंदर श्रीकृष्णाचा सुसज्ज. आणि अशा प्रकारची पांडवांना असणार त्या ठिकाणी मायबापू विनंती केली आणि विनंती केल्यावर भगवान परमात्मा हळूहळू रथाकडे चले आणि पांडव सुद्धा त्या भगवंताला पोहोची करण्यासाठी, भगवंताला पाठवण्यासाठी भगवंताच्या पाठीमागे चालले. ज्या ठिकाणी सुंदर असणारा सौभाग्य असणार त्या रथाला घडवून बनवलेले ते सुंदर रथ त्या देवाचा आणि त्या रथापर्यंत पांडव, द्रौपदी माता आणि भगवान परमात्मा आलेले आहेत. रथी आपला श्रीकृष्ण निरोप पांडवासी देऊन द्वारके प्रतिरथ वळून दाता झाला सत्वर. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथारूढ झाले आणि रथ निघाला. पांडव त्या द्वारकेकडे रथ वळला आणि भगवान परमात्मा जाऊ लागल्यावर काय. मारुनी श्रीकृष्णाचे वचन पांडव करीती
वनवासी बघाय आणि भगवान परमात्म्याची चिंतन करू लागले. नामास कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामस्मरणाचं चिंतन करू लागले आणि तीर्थयात्रा कराले. पायी तीर्थयात्रा घडो देह संता धरी पडो. बघा पांडव तीर्थयात्रा कराले. तीर्थयात्रा करत करत पावला पावली भगवंताचं चिंतन कराले ता महाराज. नामस्मरण कराले ता अशी अवस्था झाली बर काय. अरे मने बांधवा ते उद्देशुनी द्रौपदी सहिते ऐकिले ना कृष्ण वचनाते. सुंदर पुरुषोत्तम महात्मे राधे राधे श्याम. सज्जन हो माय बापू, वडील राजा धर्म चिंतन करा. घरातला वडील माणूस शहाणा असला पाहिजे, विचारवंत असला पाहिजे. राजा धर्म असणारा आपल्या भावईला जवळ घेतलं आणि द्रौपदीला उद्देशून बोलू लागलेले आहे. कृष्ण परमात्म्यानं काय सांगितले आठवण आहे का? आठवण करा. देवाने आज्ञा केलेली आहे आणि देवाच्या आज्ञेचं पालन केलं तरच आमचा जीव असणारा किंवा आमचं हित होते महाराज. हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मान एकविध. बरं काय मनाला एकाग्रता केलं पाहिजे आणि भगवंताच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून राजा धर्म असणारा आपल्या भावाला आणि द्रौपदीला सांगू लागले. काय म्हणतात बोला. विविध व्रताधिकांनी मग्न जोया मास पूजने तो धन्य पूज्य जीवनी भारतवर्षी होतसे. आणि म्हणून असणारं ते ठिकाणी त्या धर्माचं ऐकलं आणि नेमानं करालेत महाराज. बघाय जे नेम सांगितलं ते पुरुषोत्तम परमात्म्याचा. त्या पुरुषोत्तम मासामध्ये कशा प्रकारचं आचरण करावं, कसं दान धर्म करावं आणि कशा प्रकारचं हे सगळ्या गोष्टी आचरणात आणावा हे कार्य असणारं चालू केल्यावर काय म्हणून तयांनी वनवासी तीर्थाटनी पुरुषोत्तम मास पूजनी सुंदर केली विशेष. आणि अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी बोलले आणि मग त्या पुरुषोत्तम परमात्म्याचं असणार नेमबद्ध बरं काय पुरुषोत्तम मासाची पूजा करायला सुरुवात केलं. काननी वनामध्ये आहेत महाराज. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही घरात आहात. बरं काय सुंदर असणारे आपले घर आहे, सला पडलेले आहेत महाराज. बरं काय भाग्यवान आहात. उन्हाळा लागलाय आणि कूलरला झोपू लागले माय बापू. बरं काय पण नेमानं आचरण करायला महाराज. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नेम असला पाहिजे महाराज. आम्ही सकाळी जर 11ला उठल्या आणि 2 वाजता मारुतीला पाणी टाकायला गेल्या तर नेम आहे का? अजिबात नाही महाराज. वनामध्ये आहे तरी पण नेम करू लागले बरं काय. नारायण म्हणती नारदाते पांडव संपवैती वनवासाते मागुनी पावती विजयाते भोगवेती राजाचा. सज्जना बाबा ही कथा कुठच्या आहे? भद्रिका आश्रमाच्या बाजूला नारायण परमात्मा महर्षी नारद मुनीला कथा सांगायला बरं काय. महर्षी नारद मुनी नम्रतेनं कथा ऐकाले, नम्रतेनं प्रश्न कराले. बरं काय भाव असला पाहिजे. भाव बळे आखळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. आणि महर्षी नारद मुनीला नारायण परमात्मा म्हणाले नारदा पांडवांचा वनवास संपला, अज्ञातवास झाला आणि ते असणारे आपल्या नगरीला वापस गेले अशा प्रकारचं बोलू लागले. वनवानाए गोपा दळण
बदलली बरं काय. पांडवांचा विजय झाला, कौरव असणारे संपले, राज्यपद राजा धर्माला मिळालं बरं काय. आणि दर्डधर्म नावाचा राजा आहे, निष्पाप आहे, कुठल्याही प्रकारचं पाप आचरणात आलं नाही बरं काय. आणि सुखानं राज्य करू लागला. त्या दर्डधर्म नावाच्या राजाला पुत्र आणि पुत्री आहेत बरं का, लेकरं बाळ, संसार सुखाचा. आणि राजा आहे महाराज, पृथ्वी तलावरला विख्यात राजा आहे. आता त्या राजाची कथा महर्षी नारद मुनीला नारायण परमात्मा सांगू लागले. आणि योगी जनांसी सुंदरवती पुण्यराशी हे मिळवणी वैकुंठासी जाता मागुती. आणि म्हणून त्या दंडधर्म राजा असणारा ते सगळ्या गोष्टी लेकराला दिल्या. पुण्यराशी आहे मला बरं, जे मिळणार ते वस्तू असणारं मिळत होतं. आणि त्या राजानं कुठं गेलं, वैकुंठ मिळालं. कशामुळे मिळालं महाराज, तर तिथं सुद्धा मला वाटते वाल्मिक ऋषी आले होते. ही कथा झाली वाटाले बरं. आणि त्या वाल्मिक ऋषीच्या कृपा आशीर्वादानं पूर्वी जन्माचा मुलगा, ते मुलगा असणारा सुखाच्या रूपात उपदेश केला. आणि राजाचं हित झालं महाराज. ही सुंदर असणारी कथा या ठिकाणी संपत आली बरं काय. महत्व या मासाचे नचा कलन व्हावयाचे असे सुत म्हणती वाचे तयावेळी ऋषींना. आणि सज्जन माबापो महत्व या मासाचे बरं काय. अधिक मास पुरुषोत्तम असणारं नाव त्याला भगवंतानं दिलं. गोलोकाचे पुरुषोत्तम परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. या मासाचं महत्व आगळं वेगळं आहे महाराज. आम्ही जर असणाऱ्या या मासामध्ये त्या नियमानं जर आचरण केलं तर आम्हाला ते गोलोकाचं स्थळ मिळेल बरं का. पुन्हा त्या जीवाला वापस यायची गरज नाही. या मासाचं महत्व आहे बरं काय. कथा सुत सांगती मी वशनी मुनी भुवती संदर्भ जाना श्रोते. श्रोते सज्जन मायबापांना विनंती करून म्हणाले तर ही कथा असणारी नैमिष्य अरण्यामध्ये सूत मुनी असणारे शौनक, सनातन, सनत कुमार या सर्व ऋषी मंडळींना सांगालेत बरं काय. आणि ती कथा आनंदाने ऐकू लागलेली आहे. म्हणून तुम्ही आम्ही असणाऱ्या कथा ऐकाल्या आणि कथा असणारी आचरणात आणावं. मग मात्र या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही बरं काय. भूत म्हणाले तीर्थाटनी परीक्षिताच्या गेलो यजनी तेथे शुक सांगती उनी कथा तिने ऐकिली. सूत मुनी असणारे ऋषी मंडळींना नैमिष्य अरण्यात सांगाले का. योगायोग असणारे मी परीक्षिती राजाकडे गेलो बरं काय तीर्थयात्रा करत करत. तिथं शुक मुनी बघा भागवत कथा चालू होती. 7 दिवस परीक्षिती राजाला भागवत कथा सांगालते. आणि त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथं असणार त्या ठिकाणी ऐकिलो. ती कथा असणारी तुम्हाला सांगतो ऐका बरं काय. रूप सांगती नारद ऋषी नारायण नामे ऋषीसी प्रचा करिता ते कथेसी जनहितार्थ सांगती. सज्जन मागतो ही कथा सूत मुनी ऋषी मंडळींना नैमिष्य अरण्यात सांगाले. बद्रिका आश्रमाच्या बाजूला नारायण परमात्मा महर्षी नारद मुनीला सांगाले का. म्हणजे कोणाला कशासाठी सांगाले का तर जगाच्या कल्याणी, संताच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. जगाचं कल्याण कसं व्हावं बघा. तुम्ही आणि जगाचं कल्याण करायला काय विचार करा महाराज बरं काय. आपल्याला जे कळाले ते लोकांना सांगायचं असते बरं काय. आम्ही नाही जाऊन आल्या, आम्ही इथं काय तुमच्या पैशासाठी आल्या नाही, कुठल्या नारळाची सुद्धा अपेक्षा नाही. फक्त सेवा मिळावं माऊलीला आम्ही फोन लावल्या.
माऊली आम्हाला या म्हणले महाराज एका शब्दाला काय सामर्थ्य असेल बरं काय मग कशासाठी तर जगाचं हित झालं पाहिजे आपल्याकडून एखादा व्यक्ती असणारा मार्गाला लागला पाहिजे बरं काय हे कार्य कशामुळे कराले तर जगाचं कल्याण करण्यासाठी जे ज्ञान आहे ते ज्ञान असणारं वाटायलेत महाराज जे जे आपण अशी ठावे ते ते इतरासे सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जण सगळ्या जगाला शहाणे करावं महाराज बरं काय मग मात्र आजीव असणारा त्या भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचं हे सूत मुनी नारायण परमात्मा हे जगावर उपकार करायला बरं काय नारायण ऋषी सांगती कृष्ण सांगे अर्जुना प्रती द्रौपदीची या दुःख प्राप्ती करण काय झाले नारायण परमात्मा महर्षी नारद मुनीला सांगलेत आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगलेत बरं काय द्रौपदीला दुःख का झालं द्रौपदीला वनवास का भोगावा लागला द्रौपदीवर एवढं मोठं संकट का आलं तर पूर्वी जन्मामध्ये मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी होती तिथं त्या ठिकाणी दुर्वास ऋषी आलेले होते दुर्वास ऋषीच्या शब्दाला अवहेलना केली बाजूला केली त्या पुरुषोत्तम मासाची सेवा केली नाही आणि त्याचा अनादर केली भगवान शिव परमात्म्याला शरण गेली भगवान परमात्मा शिव परमात्मा सुद्धा सांगले का की बेटा तुला असणार तिनं 5 वेळेस पती द्या पती द्या पती द्या पती द्या पती द्या म्हणलं होतं देवाला आशीर्वाद दिला पण महादेव सुद्धा म्हणले बाळा तू त्या पुरुषोत्तम मासाचा अनादर केलीस पुरुषोत्तम भगवंताचा अनादर केलीस हे मात्र तुला भोगावं लागते म्हणून चिंतन करा आम्ही जर अशा प्रकारचा विचार केला तर आम्हाला चुकल का माय बापू देवाच्या बहिणीला चुकलं नाही तर तुम्हाला आम्हाला कल्पना चुकणार नाही म्हणून तुम्ही आम्ही कुठलंही कार्य करता वेळी आपली बुद्धी असणारी चालवलं पाहिजे ही आठवण असणारी समोर आली पाहिजे आणि वाईट कर्त्याला दूर केलं पाहिजे वाईट कर्माचा त्याग केलं पाहिजे आणि चांगले कर्म आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणलं पाहिजे तर ही कथा ऐकलेली आमच्या जीवाचा उद्धार होते महाराज ही तो होते आणि म्हणून ही द्रौपदीची कथा अर्जुनाला सांगले बरं का हरे कृष्ण कथे माझी अधिक मास कथा जी विष्णू त्या गोलोका माझी गेले म्हणून मी बोलला योगायोग महाराज अधिक मास महिना भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा पुरुषोत्तम देवाचा आणि वैकुंठीचा विष्णू असणारा कुठे गेलेला होता त्या अधिक मासाला घेऊन सोबत गोलोकाच्या ठिकाणी नेलं होतं त्या भगवंताला असणारं त्या भगवंताच्या चरणावर या अधिक मासाला टाकलेलं होतं आणि म्हणून पुरुषोत्तम परमात्मा गोलोकाचे त्या अधिक मासाला जवळ केले आणि त्याला स्वतःचं नाव दिले आणि त्याची असणारी ख्याती प्रसिद्ध केली बरं काय हे भगवंताचं आले देवाजीच्या मना आहे जसं राजा बोले दल आले तसं भगवान परमात्मा बोलले आणि त्याच प्रकारचं कार्य या पुरुषोत्तम महिन्याचं झालं बरं काय आणि निघावीची सुता गत जन्मी द्रौपदी असता प्रश्न सांगतो काय कथा दुर्वासा सहजाली सज्जन मानतो त्या मेधावी नावाच्या ब्राह्मणाची मुलगी म्हणजे तेच द्रौपदी होती बरं काय आणि म्हणून ती द्रौपदी असणारी गेलेल्या जन्मामध्ये त्या पुरुषोत्तम मासाचा अनादर केला तीच कथा सांगू लागले कुठं चालू होती नैमिषारण्यात कुठं चालू होती कानिक नावाच्या वनात कुठं चालू होती तर त्या ठिकाणी भद्रिका आश्रमाच्या बाजूला अजून एका ठिकाणी होती महाराज लक्ष्मीने भगवंताला विचारलं होतं वैकुंठीचा विष्णू त्या कमळेला सुद्धा सांगत होता अशा प्रकारचं वर काय ऐसे सर्व वर्णन वा मुख्य वक्ता सुत जाणून श्रोतयानी संदर्भ धरून
आणि ते संदर्भ काढून आमच्या जीवनामध्ये उतरावं. संदर्भ काढण्यासाठी तरी अवदान एक वेळ दिजिये, मग सर्व सुखास पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाय का. ज्ञानेश्वरीतली होई आहे महाराज. अवदान देऊन कार्य करावं. दळदेवळातून चित्त पायथनात म्हणल्यानं जमल कमावली, जमणार नाही. म्हणून अवदान दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, आणि लक्ष देऊन कथा ऐकल्यावर या जीवाचा उद्धार होते. बरं काय सूत म्हणती ऋषीना, पुरुषोत्तम महात्मे कळेना, व्यास ऋषींना देवांना मज काय कळावे. काय वय सुंदर सांगलं महाराज. सूत मुनी असणारे त्या ऋषी मंडळींना म्हणाले, प्रत्येक देवाची कथा नैमिषारण्यामध्ये सूत मुनी सांगले, आणि ते इथं म्हणाले त्यावर काय. सूत म्हणे ऋषींना पुरुषोत्तम देवाचं महत्व मला कळत नाही बरं काय. आणि हे व्यासासारख्या महान पुरुषांनी किंवा देव लोकांना, मग मी लहान आहे, लहानपण देवा देवा मुंगी साखरेचा रवा. बरं काय लहानपणा घ्यायलेत महाराज. एवढे मोठे सूत मुनी तुम्ही आधी लहानपणा घ्यायला का विचार करावा महाराज. बरं काय नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. बरं काय अतिशय नम्रता सूत मुनी घ्यायले. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा लहानपण घेवा महाराज. बरं काय लहानपण घेतल्यामुळं मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न तोर त्यासी अंकुशाचा मार. अहो ते ऐरावत हाती येऊन लाकडं पडू नाही महाराज. एवढे मोठे मुनी बघा ज्यांना एवढा अधिकार आहे, आणि ते लहानपणा घ्यायलेत माय बाप हो. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा लहानपणा घ्यावं. बरं काय आता या ठिकाणी कथा तुम्ही सुंदर असणार चालू आहे महाराज. आणि मी असणारे आम्ही इथं आल्या, आणि आल्या तुम्ही आम्हाला सेवा दिल्या. एक ओळी घेतल्या आम्हाला कळावं म्हणून. बरं काय आणि एक ओळी घेतलं की तुम्ही खाली उतरल्या. किती मोठेपणा आहे महाराज, किती प्रेम आहे. बारकाईने जर विचार केलं तुमची माझी ओळख नाही माऊली, हे की नाही. ऋणानुबंधू घडला संबंध. ऋण आहे काहीतरी, मी तुमचा काहीतरी देवाला आहे, म्हणून माझा आणि तुमचा संबंध घडून आला. ओळख नसतावरी सुद्धा तुम्ही आले आले आम्हाला सेवा द्यायला, म्हणजे मला असं कळालंय की हे खरेच भक्त आहेत. बरं काय उदाहरण करणारे. अहो उदारता कोणाकडे आहे. जिथं भक्त आहे तिथं उदारता आहे, जिथं संत आहे तिथं उदारता आहे, जिथं संत नाही तिथं उदारता नाही म्हणा. है की नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यंच करी. अशा प्रकारचं ज्ञानाचं धन असणारं जोडल्या, आणि म्हणून असणारं बाबा हो. जवळपास सेवा संपतच आली. एक वेळी घेतलेली थांबत्या मला बोला. कृष्ण नारद नारायण ते तिघे गण, नरकाय अल्पज्ञ समर्थ. कृष्ण नारद आणि नारायण हे तिघ जण जाणतात. बरं काय नर काया असणारे कल्पवृक्ष आहे. अल्पवृक्ष कल्पवृक्ष, अल्प म्हणजे कमी होय. आणि या कल्पवृक्षावर आपण बसल्या. या कल्पवृक्षावर बसल्यावर फळ कोणतं खावं तुम्ही आम्ही असणारा विचार करावा. बरं काय मानवाची देह म्हणजे कल्पतरू नावाचं वृक्ष आहे. बरं काय सज्जन हो माय बाप हो. आणि म्हणून तुम्ही आम्ही असणारं अतिशय नम्रता धारण करून भगवंताला आपल्यासारखं करायचं कार्य करावं. मी तुमच्या गावातल्या सर्व सद्भक्तांचा आभारी आहे, तुमचा मी ऋणी आहे. कारण तुम्ही आल्या आल्या आम्हाला सेवा दिल्या, त्याच्याबद्दल असणारं मनपूर्वक तुमचं अभिनंदन. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा बरं घ्या. ब्रह्मनारदीय पुराण पुरुषोत्तम
काय पुरुषोत्तम मासाचं वर्णन असणार आणि जवळपास हा 11वा 12वा अध्याय ना 12वा अध्याय असणारा संपत आलेला आहे महाराज. सुंदर गोड कथा असणारी होती. बोला गोड कथा संस्कृत करिता दिवाकर प्रकट जनार्दन चरणीनत सर्वथा तो चरण हो. सज्जना बाबा ही कथा असणारी मूळ संस्कृत भाषेमध्ये होती पण दिवाकराला दया आली. दिवाकर नावाच्या या ग्रंथाचे कवी कृत्य येतात ते जगाच्या कल्याणी संतांच्या युवती देह कष्टविधी परोपकारे या न्यायाप्रमाणे संस्कृत भाषेला प्राकृत केले मराठीत केले जेणेकरून तुम्हाला आम्हाला कळावं बरं काय. आईशी कळवळ्याची याती करी लाभावीन प्रीती हे लाभावीन प्रीती करून निघून गेले महाराज आणि ते या ग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जवळ आले बरं काय. आणि ही कथा असणारी गोड तुम्हा आम्हाला प्राकृत मध्ये आणून दिले. श्री ब्रह्मनारदिये पुराणे पुरुषोत्तम महात्मे श्री नारायण नारद संवादे पुरुषोत्तम व्रतोपदेश नाम द्वादश अध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय.